नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 29 जानेवारी 2026, वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे जया एकादशी. माघ शुद्ध एकादशी म्हणजेच जया एकादशी. ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून या दिवशी केलेली पूजा भक्ताला सर्व संकटातून मुक्त करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये जया एकादशी ही एक अत्यंत पुण्यपूर्ण व्रत आहे, जी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. या एकादशीच्या दिवशी काही नियमांकडे दुर्लक्ष करायचं नसतं. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व दुःखाचे निवारण होते, पापांचा नाश होतो आणि शाश्वत सुख आणि समृद्धी मिळते. शास्त्रानुसार जया एकादशीचे व्रत भूत प्रेतापासून मुक्ती देते, शत्रूवर विजय मिळवते आणि 1000 अश्वमेध यज्ञ करणे इतके पुण्य प्रदान करते. जया एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. हे व्रत केल्यास पापापासून मुक्तता, मानसिक शांती, आनंद, समृद्धी येते. हे व्रत दारिद्र्य दूर करते, भूतप्रेतामुळे निर्माण होणारे अडथळे नष्ट करते आणि जीवन सकारात्मक ऊर्जेने भरते. माघ महिन्यामध्ये दान केल्याने तिप्पट फायदे मिळतात. रात्री जागरण, स्तोत्र, गाणे आणि मंत्रजप करणे विशेषतः फायदेशीर आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले आहे की ही एकादशी माणसाला नीच जन्मापासून मुक्त करते. हिंदू पंचांगानुसार ही एकादशी तिथी 28 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 4:35 सुरू होणार आहे आणि 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1:55 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार व्रत आणि पूजन 29 जानेवारी रोजी केले जाईल. पारण किंवा व्रत सोडण्यासाठी 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:10 ते 9:20 पर्यंतची शुभ वेळ आहे. द्वादशी तिथी ही 30 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. पण जर हे व्रत करणं शक्य नसेल तर घरामध्ये काही प्रभावी सेवा, उपाय व नियम पाळावेत. तासाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या आलेल्या म्हणजेच गुरुवारी आलेल्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत किंवा उपवास नाही केला तरी सुद्धा चालणार आहे, पण सकाळीच इथे एक तुम्हाला दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा दिवा कसा, कुठे लावायचा आहे, दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाई बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला उद्या गुरुवारी आलेल्या जया एकादशीच्या दिवशी हा जो दिवा लावायचा आहे तो सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 9 वाजेपर्यंत लावता आला तर उत्तमच आहे. पण नाही शक्य झालं तर दुपारी 12च्या आत हा दिवा लावण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. घरामध्ये मासिक धर्म सुरू असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून हा उपाय करून घेऊ शकता, पण घरामध्ये विटाळ, सुतक वगैरे असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. कारण आपल्या घरामध्ये काही गोष्टी ह्या पाळल्याच गेल्या पाहिजे, कारण सुतक आणि विटाळ असेल तर त्या घरात केलेली सेवा ही देव स्वीकारत नाहीत, म्हणून आपल्याला हा नियम पाळायचा आहे. आता घरामध्ये हा उपाय करण्याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात, समस्या असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत, शारीरिक आहेत, मानसिक आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होतो. तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा गरजेपोटी तुम्हाला ते करावे लागतात. जिथे तुम्ही 10 रुपये कमवता तिथे तुमचे 10चे 10ही रुपये खर्च होतात आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते. मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे उधार, उसनवारीवर, कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही सापडत नाही. तुम्ही त्यामध्ये गुरफटत जाता. ह्या काही आर्थिक समस्या या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये काही शारीरिक व्याधी असतील, घरामध्ये असलेल्या एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते, घरात आलेला पैसा आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये निघून जातो किंवा एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी आहे आणि तिचा आजारपण जे आहे ते दूर व्हावं असं वाटत असेल तर काही विशिष्ट तिथींना आपण जे काही उपाय करतो ना, त्यामुळे त्या व्यक्तीच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा त्या व्यक्तीमध्ये असलेले दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात. त्याचबरोबर काही मानसिक त्रास तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला असेल, घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होत असतील आणि कोणाशी कोणाचं पटत नाही, त्यामुळे लक्ष्मी अशा घरामध्ये स्थिर राहत नाही, कारण लक्ष्मीला शांतता अत्यंत प्रिय आहे.
पण सतत घरात रडणारी, किरकिर करणारी मुलं असतील, मोठी मुलं असतील तर ती हट्टीपणा करणारी असतील, घरातल्यांचं ऐकत नसतील किंवा त्यांना बाहेरचं व्यसन असेल, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, तर अशा घरामध्ये देखील शांतता नसते. मुलांवर आपण ओरडतो, रागावतो, तर मुलांचेही दोष यामुळे दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते. त्याचबरोबर अनेक दाम्पत्यांना लग्नाला खूप वर्ष उलटून गेल्यानंतरही संतानप्राप्ती होत नसेल, तर एकादशीच्या ह्या व्रतामुळे किंवा एकादशीच्या दिवशी केलेल्या सेवेमुळे, उपायामुळे संतानप्राप्तीचे योग जुळून येतात. काही उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग देखील या उपायांमुळे जुळून येऊ शकतात. एकादशी हे व्रत जे आहे ते महिन्यातून 2 वेळा येतं, पण प्रत्येक एकादशी जी आहे ती वेगवेगळी असते. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि जया एकादशी आधी सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे हा जो उपाय आहे, तुम्हाला व्रत उपवास करणं शक्य नाही झालं तरी हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा. उद्या गुरुवार आहे. गुरुवार म्हटलं की बृहस्पतिवार, गुरुवार म्हटलं की भगवान श्रीहरी विष्णूंचा वार. आणि जिथे श्रीहरी विष्णू आले, बृहस्पती आले, तिथे आपल्या मुलांची, पतीची प्रगतीही आलीच. त्यामुळे गुरुवार संबंधित आणि एकादशी संबंधित आपल्याला उपाय जे आहेत ते उद्याच्या दिवशी करायचे आहेत. तर हा जो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे, त्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर उद्या गुरुवार असल्याने सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आणि त्यानंतर उद्या स्नान आणि दानाला महत्त्व असल्याने अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे ती आवर्जून टाकायची आहे. हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो. आणि त्याचबरोबर 1 ते 2 थेंब गोमूत्र किंवा गंगाजलचे टाकायचे आहे. त्यामुळे पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभतं. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरातील देवांची पूजा करत असताना जर देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, तर उद्याच्या दिवशी त्यावरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने हा अभिषेक करू शकता. अभिषेक करताना मंत्रजप, स्तोत्र पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना गंध, अक्षदा, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि पिवळ्या मिठाईचा किंवा एखाद्या पिवळ्या रंगाच्या फळाचा नैवेद्य अर्पण करायचा. कारण एकादशीचा देवांचा उपवास असतो, त्यामुळे एकादशीला देव अन्न ग्रहण करत नाहीत. त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर धूप दीप ओवाळून तुम्हाला आरती करायची आहे. तुळशीचं पूजन उद्याच्या दिवशी करायचं आहे, पण तुळशीचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं, त्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही. दुरूनच तुळशीला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. शुद्ध गाईच्या तुपाचा तिथे दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत तुळशीभोवती तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता किंवा स्वतःभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. हा दिवा मातीचा असेल किंवा कोणत्याही धातूचा, पितळेचा, तांब्याचा वगैरे असेल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवासुद्धा तयार करू शकता. आता जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तो स्वच्छ असावा. यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर तुम्हाला यामध्ये कलाव्याची वात, म्हणजे कलाव्याचा जो धागा असतो लाल पिवळ्या रंगाचा, ती वात तुम्हाला घालायची आहे. ती वात नसेल तर 2 कापसाच्या वाती घ्यायच्या, दोन्हींची एक वात करायची, या दिव्यामध्ये घालायची आहे. दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. प्लेटवरती थोडंसं कुंकू ओलं करायचं. कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं. परिपूर्ण शुभचिन्ह काढल्यानंतर दोन्ही बाजूला म्हणजे साईडला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मूठभर चणा डाळ, म्हणजे मोठी प्लेट असेल तर मूठभर टाका किंवा तुम्ही 1 ते 2 चमचे चणा डाळ जी आहे ती प्लेटवरती पसरून घ्यायची आहे. त्यावरती तुमचा हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा ज्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लवंगांचा वापर करतो, त्यासाठी लवंगा टाकायच्या आणि 2 तुम्हाला भीमसेनी कापराच्या किंवा साध्या कापराच्या वड्या त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे देवघरासमोर बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्र जे आहे ते तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर मिळून जाईल. कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीचं अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे.
हे स्तोत्र पठण केल्यामुळे तुमचे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात. कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी, दारिद्र्य दूर करणारं हे अतिशय प्रभावी स्तोत्र उद्याच्या दिवशी पठण करायचं. त्यानंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण तुम्हाला करायचं आहे. एवढी सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंकडे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळावा किंवा दूर व्हाव्यात त्या अडचणी, यासाठी मनोभावे प्रार्थना करायची. आणि तो जो दिवा आहे तो तुम्हाला तसाच सुरू ठेवायचा आहे. हा दिवा जो आहे तो जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा. त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस परत तो दिवा तुम्हाला तसाच प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये पुरेसं असं शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तो दिवा परत वात असेल तर तीच वात तुम्ही प्रज्वलित करू शकता. वात पूर्ण जळून गेली असेल तर नवीन त्यामध्ये वात घालायची आणि तो दिवा तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस परत प्रज्वलित करायचा आहे. आता ही जी सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून त्या वेळेमध्ये ही सेवा करू नका. म्हणजे स्तोत्र मंत्र पठण जे आहेत ते आपण एकतर सकाळी करतो किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करतो. आता दिवे लागणीपासून ते रात्री 11पर्यंत तुम्ही स्तोत्र मंत्र पठण कधीही करू शकता. दिवसभरामध्ये म्हणजेच एकादशीच्या दिवशी पूर्ण सात्विकता आपल्याला घरामध्ये पाळायची आहे. लसूण, कांदा, मांस, मद्यपानाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. या दिवशी केस किंवा नखं आपल्याला कापायची नाहीत. दाढी करणं टाळायचं आहे. दिवसा आपल्याला झोपायचं नाही, कोणावरही राग करायचा नाही, खोटं बोलायचं नाही आणि हिंसेपासून दूर राहायचं आहे. आहारामध्ये मसूर डाळ, मध, वांगी, कोबी, गाजर, शलजम, पालक खाणं आपल्याला टाळायचं आहे. तसंच तुम्हाला आधी माहिती असेल तरी सांगते की या दिवशी म्हणजेच प्रत्येक एकादशीला तांदूळ म्हणजेच भाताचं सेवन करू नये असं म्हणतात आणि तांदूळ दानही करू नयेत. विशेष म्हणजे तुळशीची पानं तोडू नयेत आणि तिला स्पर्श देखील करू नये. तुळस मातासुद्धा या दिवशी व्रत ठेवते असे मानले जाते, त्यामुळे तिला पाणी घालणेही टाळावे. ब्रह्ममुहूर्तावरती उठावेत, पण दात घासण्यासाठी दातवण किंवा मंजन वापरू नये आणि या दिवशी पान देखील खाल्लं जात नाही. फळामध्ये केळी, सफरचंद आणि द्राक्ष याचं सेवन करता येतं. याशिवाय दूध, दही, पनीर आणि साबुदाणा खाण्यास काहीही हरकत नाही. कट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठाचा वापर फराळासाठी करता येतो. शक्य असल्यास मिठाशिवाय भोजन करावे. पूर्ण दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन, कीर्तन किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. यातील जितके जमतील तेवढे नियम तुम्हाला पाळता येतील. बाकी व्रत करणं शक्य नसेल तर नियम तुम्ही नक्कीच पाळू शकता. जर व्रत केलं तर उत्तमच आहे, नाही केलं तरी चालेल. आता गुरुवारी आपण दिवा लावलेला आहे. जया एकादशीच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते, घरामधील समस्या दूर होतात. तर हा दिवा लावून आपण जी सेवा करणार आहोत त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो दिवसभर रात्रभर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी देवघरासमोरच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि देवपूजेच्या आधी आपल्याला तो दिवा तिथून उचलायचा आहे. दिवा उचलल्यानंतरनं जर तुम्ही कणकेचा दिवा वापरला असेल तर तो कणकेचा दिवा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही केळीच्या झाडाखाली हा दिवा जो आहे तो ठेवून देऊ शकता. त्याखाली ठेवलेली चणा डाळ जी आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतरनं ही चणा डाळ आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. जी लवंग आपण या उपायासाठी वापरली होती ती लवंग जी आहे ती तुळशीच्या मातीमध्ये आपण दाबून देणार आहोत, कारण त्यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा केली होती. आणि जे भीमसेनी कापराचे 2 तुकडे आपण दिव्यामध्ये टाकले होते ते विरघळून जातील. आणि या दिव्यामध्ये जर वाती उरल्या असतील तर त्या देखील तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत. आणि जर चणा डाळ गाईला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही केळीच्या झाडाखाली चणा डाळ आणि गूळ ठेवायचा आहे, जेणेकरून तिथे येणारे किडे, कीटक, मुंग्या वगैरे ही चणा डाळ खातील आणि तुमच्या हातून अन्नदान देखील घडेल. ही चणा डाळ जी आहे ती गुरुवारी आपण वापरल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. गुरुवारी आपण म्हणजे चणा डाळी संबंधित अनेक उपाय करत असतो, म्हणूनच आपल्याला उद्याच्या एकादशीच्या दिवशी देखील हा साधा सोपा उपाय करायचा आहे. तर चला, सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.